सागर अगदी बरोबर आहे। सध्या आपण पाहतोय की याच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सध्या वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये श्रीमती एस.व्ही. पावसकर ज्या आहेत या कोर्टासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। जे.बी. शिंदे म्हणून सरकारी वकील म्हणून या केसमध्ये काम पाहणार आहेत, तर वाल्मिक कराडांचे वकील म्हणून हरिभाऊ गुटे जे आहेत ते युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। आज खरं तर सीआयडी कडून काय युक्तिवाद जो आहे तो केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बरुडे यांनी जवळपास 3 तास वाल्मिक कराड यांची समोरासमोर चौकशी जी आहे ती केलेली होती। गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जे आहे ते फरार होते, मात्र आज सीआयडीच्या खरं तर कर्मचाऱ्यांना शरण आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली। त्यामुळे आज सीआयडीच्या खरं तर वतीनं सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण गेल्या 22 दिवसांमध्ये वाल्मिक कराड जे आहे ते कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा प्रवास कसा राहिला, त्याचबरोबर लोकेशन ट्रेसिंग करताना सीआयडीला तो खरं तर हाती लागलेला नव्हता। मात्र आज कोर्टामध्ये युक्तिवाद करताना सरकारी वकिलांकडून काय बाजू मांडली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती संशय जो आहे तो व्यक्त केला जातो, मात्र हत्या प्रकरणासंदर्भात वाल्मिक कराड यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही। मात्र या प्रकरणामध्ये असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडांवरती सध्या गुन्हा दाखल आहे। 2 कोटींची खंडणी जी आहे ती मागितल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि याच गुन्ह्यामध्ये गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जे आहे ते फरार होते। मात्र आज सीआयडीला शरण गेल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली,